मित्रांनो नमस्कार, मी नरेंद्र सुरेश गायकवाड. अशी एक सुंदर व्हिडिओ तुमच्या समोर घेऊन येत असताना आपण तणनाशक बरोबर पाहतो की आपण फक्त तणनाशक मारतो, परिणामी गाबाळ जळत नाही. काही काही लोकांची गाबाळ परत फुटतात. आता आमचे चुलते मान्य श्री मोहन भाऊ किसन गायकवाड यांनी गेल्या वर्षी आणि या वर्षी हे तणनाशक मारलं, त्यामध्ये त्यांचा फरक दाखवेल. सगळ्यात महत्वाचं तुम्ही तुमची ओळख करून द्या. माझं नाव मोहन किसन गायकवाड. बरं तात्या, आपण तणनाशक किती दिवसांनी मारले? आपण मी कांद्याला 17 दिवसाचे कांदे झाल्यानंतर मी तणनाशक मारलं. ते तणनाशकात आपण हे औषध वापरलं होतं का? हो. मग याच्या आदल्या वर्षी आपण जेव्हा मारलं तेव्हा वापरलं होतं का? नाही नाही. त्या वर्षी या वर्षी फरक काय जाणवला? चांगला रिझल्ट भेटला त्याचा. परिस्थितीमध्ये ते आपलं गवत सगळं बारीक होतं आणि ते वापरल्यानंतर ते फार म्हणजे असं हे झालं. शेतकरी मित्रांनो, सगळ्यात महत्वाचं लक्षात घ्या, हे सांगतात त्याप्रमाणे पीएच बॅलन्सर लय महत्वाचा आहे. गाभाळ खाली शेवट जळून परत फुटत आहे कधी कधी. आपल्याकडे पाण्याचा पीएचच मेंटेन नाही, तर त्याचा एक प्रयोग तुम्हाला दाखवायचा आहे. त्या प्रयोग स्वरूपात आपण त्या ठिकाणी प्रयोग करूया. ते साधं पाणी, प्यायचं पाणी, बिस्लरीज आणलेलं आहे आम्ही, तरी सुद्धा याचं पीएच तुमच्या लक्षात येईल. एक आपण लक्षात घेऊ, हे पाणी आपण या ग्लासात ओतले. काय ग्लासात ओतल्यानंतर हे पीएच बॅलन्सर आहे तुमच्या डोक्यात येईल. हे पीएच बॅलन्सर आहे. पीएच बॅलन्सर आपण काय करूयात, चालू केलाय, 0 आकडा आहे. आता आपण त्याच्यामध्ये सर्वप्रथम पहिल्यांदा पीएच मेंटेन करूयात. तर त्याचा पीएच तुमच्या लक्षात येईल, हे बघा 8.1 च्या आसपास पीएच आहे. तुमच्या लक्षात येईल 8.1 दिसतोय बघा. तर 8.1 टाकल्यानंतर आपण त्याला परत बंद करूया. ही पीएच बॅलन्सरची बाटली, याला आपण आधीच होल पाडून घेतलेलं होतं कारण परत त्रास नको म्हणून. तर त्याच्यात आपण पीएच बॅलन्सरचं हे बघा, आपण काही प्रमाणात त्याच्यावर 2-3 ड्रॉप आपण टाकले, फक्त 2-3 ड्रॉप टाकले. 2-3 ड्रॉप टाकल्यानंतर आपण ते द्रावण हालून घेऊयात. हालून घेतल्यानंतर पुन्हा एकदा हा जो पीएच बॅलन्सर आहे हा आपण चालू करूयात. आणि चालू केलेल्या पीएच बॅलन्सर आपण त्याच्यामध्ये डीप करूयात. बघा तुमच्या लक्षात येईल पीएच बॅलन्सरची रीडिंग बघा, हे बघा 2.5 च्या आसपास काहीतरी मला वाटते पीएच बॅलन्सरची रीडिंग कमी झालेली दिसते. ठीक आहे, हे बघा 2.4 दिसतंय, 2.3 दिसतंय. म्हणजे ही रीडिंग तुमच्या लक्षात येईल. तर हे काय करतं, सगळ्यात महत्वाचं तुमचा पीएच कमी करायचा प्रयत्न करतं. परिणामी तुमच्या पाण्यामध्ये जे क्षार आहे ते कमी होतात आणि औषधाचे रिझल्ट दिसतात. तर खरं आपल्याला काय फवारायचं आणि कसं फवारायचं हे कळालं तर 100% रिझल्ट आहेत. म्हणून तुमच्यासाठी हा व्हिडिओ मी खास बनवलाय. असेच चांगले चांगले व्हिडिओ बनवण्यासाठी आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि 100% आम्हाला लाईक करा. तुम्हाला असेच रिझल्ट पाहिजे असेल तर स्वामी समर्थ कृषी सेवा केंद्रामध्ये संपर्क करा. तुम्हाला ऑनलाईनही औषधे मिळतील. महत्वाचं काय फवारता याच्यापेक्षा कसं फवारता याला खूप महत्व आहे. त्याच्यामुळे योग्य पद्धतीने फवारा. आणि तुम्हाला पाहिजे असेल तर आमच्या सुलतांना तुम्ही डायरेक्ट संपर्क करून विचारू शकता. रिझल्टची हमी म्हणजे स्वामी समर्थ कृषी सेवा केंद्र. पुन्हा एकदा तुमचं मनापासून हार्दिक असं अभिनंदन. धन्यवाद.